जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय. मी आम्रपाली जगताप. आज आपण हिंदू कोडविलबद्दल बोलूया, जे आपल्या बापांनी महिलांसाठी लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महिलांसाठी अधिकार दिले. काही म्हणजे महिला आहेत ज्या माझ्या बहिणी ते वाचतात, त्यांना माहिती आहे. आणि ज्या नाही वाचत ना, त्यांच्यासाठी आहे. तुम्ही पण आहे ना, हिंदू कोडविल नक्की वाचा. तुम्हाला माहिती आहे, आधीच्या काळामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपले बाप जन्माला आले होते, त्यावेळेस बाईला फक्त चूल आणि मूल हेच होतं. याच्या आधी काहीच नव्हतं. काहीच म्हणजे त्यांना घराच्या बाहेर जाण्याची बी परवानगी नव्हती. हो की नाही बरं? पण आजच्या काळामध्ये आजची जनरेशन जशी आहे, त्याच्यामध्ये आपण ज्या लेडीज आहे, ज्या बोलतात, काही नाही बोलत, काही अत्याचार सहन करतात, काही नाही करत. ज्यांना माहिती आहे ते नाही करत आणि ज्यांना नाही माहिती ते सहन करतात. हो की नाही बरं? पण आपल्या बापांनी आपल्याला ताकद दिली आहे, लढण्याची ताकद दिली आहे. मग आपण का शांत राहायचं? हो की नाही? आज आपण पटापटा बोलू शकतो. हे आपल्या बापांनी आपल्यासाठी करून ठेवलंय. खरं आहे की नाही? आज एकटी बाई बी ना पुरं घर सांभाळू शकते, एक माणसासारखी कमवू शकते. खरं आहे का खोटं आहे? आणि हे अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला की नाही? मग आपल्याला गर्व असला पाहिजे. कशाचा? आपल्या स्वतःचा. की आज आपण त्यांच्या पुण्याईनं आज आहे ना, माणसाच्या बरोबरीला चालतो. माणसाच्या बरोबरीला चालतो पण, आणि गड्यासारखी मेहनत बी करतो की नाही करत? खूप करतो. कुठली बाई मुलांना एकटी सांभाळते, आई वडिलांना एकटी सांभाळते. ज्या आई वडिलांना मूल नाही आहे, म्हणजे मुलगा नाही आहे, ती मुलगी आहे ना, त्या ठिकाणी मुलाची जागा चालवते. खरं आहे का नाही? मी जास्त नाही बोलणार, थोडंसंच बोलणार, पण फायद्याचंच बोलणार. ज्या महिला घाबरतात, ज्या महिला भांडायला, बोलायला, लढायला घाबरतात, त्यांनी हिंदू कोडविल एकदा वाचावे. त्यांना तुम्ही वाचणार ना हिंदू कोडविलला, तर तुम्हाला ना समजमध्ये येईल. महिलांसाठी त्याच्यामध्ये खूप अधिकार आहे. महिलांसाठी जे हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले, आपल्या बापांनी, हिंदू कोडविल नक्की तुम्ही वाचा. माहिती आहे तुम्हाला, आजपर्यंत जी बाई कधी घराच्या बाहेर जात नव्हती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला हक्क दिला, जी बाई घरातच राहत होती, घराच्या बाहेर त्यांना जायला कधी म्हणजे त्यांच्यामध्ये अशी हिंमतच नाही आली. आज ती बाई आहे ना, कुठे वकील आहे, कुठे डॉक्टर आहे, कुठं प्रधानमंत्री आहे की नाही? कोणी पोलीस आहे. कोणामुळं? आपल्या बापामुळं. गर्वाने बोला सर्वांनी. क्रांतिकारी जय भीम कमेंटमध्ये नक्की सांगा. बरोबर बोलले मी का चुकीचं बोलले? जय भीम. नमो बुद्धाय.